आयुष्यात अनंत अडचणी आहेत, अनंत अडथळे आहेत. आई-वडिलांच्या अपेक्षा, बायकोचे काही तक्रारी, काही सॉर्ट आउट होत नाहीये, पीअर प्रेशर आहे, वर्क प्रेशर आहे. सगळंच असं सगळीकडून दबाव आल्यासारखं वाटतं आणि आपण तेव्हा आहे ना, आपल्या एखाद्या मित्राला, मैत्रिणीला भेटायला जातो. अनेक महिने, अनेक वर्ष आपण त्यांच्याशी बोललेलो नसतो, मेसेज केलेला नसतो, कॉलही टाकलेला नसतो. पण अचानक भेटतो. 1 तासापुरतंच भेटतो. त्या तासाभरात आपण इतके जोक्स क्रॅक करतो, वाट्टेल ते बोलतो, वाट्टेल ते सांगतो, वाट्टेल ते ऐकतो. त्यावेळेला त्या मित्रांना, मैत्रिणींना आपल्या आयुष्यात काय चाललंय हेही त्यांना माहिती नसतं. पण त्या एका तासात आहे ना, सगळा स्ट्रेस निघून गेल्यासारखं वाटतं. खांद्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आणि ती जे मित्र-मैत्रिणी असतात ना, ते फक्त तुम्हाला समजून घेत असतात. त्यांना काहीही नाही सांगितलं ना, तरी सगळं कळतं आणि तो 1 तास, तो 1 क्षण आपल्याला खूप सारं काही देऊन जातं. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तुमच्याही आयुष्यात अशा मित्र-मैत्रिणी आहेत का, की त्यांच्याबरोबर असं खूप छान वाटतं? भले तुम्ही वर्षानुवर्ष बोललं नसाल, पण जेव्हा बोलता, तेव्हा इकडचं-तिकडचं सगळं खड्ड्यात गेलं, पण तुम्ही तो क्षण, तो मोमेंट एन्जॉय करता. असे मोमेंट्स एन्जॉय करण्याकरता म्हणून हा मस्त गुबगुबीत असा चिली चीज टोस्ट आपण करणार आहोत. बरं, त्याकरता तुम्हाला ओव्हन नकोय, कन्व्हेक्शन नकोय, एअर फ्रायर नकोय, काही नाटकं नकोयत. तव्यावर करणार आहोत आणि तुम्हाला सांगते कुरकुरीत तर तुम्ही आत्तापर्यंत खाल्लं असेल, पण हा कुरकुरीत आणि गुबगुबीत चिली चीज टोस्ट होतो. म्हणजे उगाच काहीतरी खाल्ल्यासारखं आणि तोंड चाटवल्यासारखं होत नाही. पोटभरीचा हा मस्त एक स्टार्टरचा प्रकार होतो. तर करायचं काय? इथे घेतलाय हा लादी पाव. पावभाजीसाठी आपण जो वापरतो तोच पाव. आता याचा जो वरचा भाग आहे ना, हा कापून घेऊयात, कट करूयात. आता मी तुम्हाला कायम सांगत असते ना, हा आपला सुरीचा सेट आहे. त्यामध्ये ही सेरेटेड नाईफ येते. ही नाईफ स्पेसिफिकली ब्रेड कटिंगसाठी वापरली जाते. हे बघा. व्यवस्थित कट होतो की नाही ब्रेड आणि एकसारखा कट होतो. सटकन कट होतोय. काढला की नाही आपण वरचा पोर्शन. हे आता आपल्याला वेगळं वेगळं करायचं नाही, असंच एकसंध ठेवायचं. आता या वरच्याचं काय करायचं? याचाही चीज टोस्टच करायचा, सेम हीच प्रोसेस, पण हा छान एकसंध होईल आणि हा छान आपला छान बाईट साईज पीसेस होतील. हेही टाकून द्यायची गरज नाही. स्टेप बाय स्टेप आपण कृती बघतो आणि स्टेप बाय स्टेप साहित्यही बघूयात. साहित्याची सगळी यादी व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॅप्शन तर पॉपअप होतच असतात. तर हे चिली चीज टोस्ट करण्यासाठी काय काय घेतलं ते बघूया. 1 मोठी वाटी चीज, बारीक चिरलेली कोथिंबीर, घट्ट दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ऑरिगॅनो, मिरपूड, 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक किसून, चिली फ्लेक्स, मीठ. आता यामध्ये ना लसूण तुम्ही तळून तो मॅश करून घेतला तरी चालेल, पण या कच्च्या लसणाची जी चव येते ती इतर कशालाही येत नाही, याची मी तुम्हाला खात्री देते. तर हा चिली चीज टोस्ट करण्यासाठी हे मोझरेला चीज बाउलमध्ये घेऊयात. मोझरेला चीजच्या ऐवजी प्रोसेस चीज वापरलं तरी चालेल. चीज स्लायसेस वापरले तरी काहीच हरकत नाही. चेडार चीज तर भन्नाट लागतं चिली चीज टोस्टला, तुम्हाला सांगते. नक्की एकदा ट्राय करा. अर्धा कप चीज, हिरवी मिरची, थोडी मिरची मी ठेवणार आहे वर्ण पेरण्याकरता, लसूण, मिरपूड, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, दही, घट्ट दही घालायचं आहे, कोथिंबीर, मीठ खूप नका घालू, अगदी चिमूटभर मीठ दह्यापुरतं, कारण चीजमध्ये भरपूर मीठ असतं, त्यामुळे मिठाचा वापर अगदी बेताने करा. आता हे सगळं एकजीव करायचं आणि याच्यात मिरच्या नाही घातल्या की झाला आपला हा गार्लिक ब्रेड. आहे काय? नाही काय? चला पुढे काय करायचं तुम्हाला सांगते. ब्रेडची वरची बाजू आहे ती आधी हलकी भाजून घेऊया. तर तव्यामध्ये हे असं बटर पसरवून घ्यायचं आणि बटरवर ही वरची बाजू आहे जी आपण कट केली ही आधी भाजून घ्यायची. ही अगदी मस्ट आहे प्रोसेस, त्यामुळे आपला चिली चीज टोस्ट कुरकुरीत व्हायला मदत होते. सगळ्या बाजू भाजून झाल्या पाहिजे. ब्रेडची मध्य बाजू भाजली जाते कारण तव्याची उष्णता मध्यभागी असते. जरा तवा इकडे तिकडे रोटेट करायचा म्हणजे बाजूच्या बाजूही भाजून जाते. आता हे बघा, 1-2 मिनिट ही बाजू आणि 2 मिनिट तवा असा ठेवून ही बाजू, अशा दोनही बाजूने भाजून घेतलं. आता गॅस सुरू आहे. हा गॅस बंद करते, त्याचं कारण आपण पुढे बघूयात. पण आता हे उलटूयात. क्या बात आहे, झाला की नाही खरपूस.
आणि गॅसही बंद केला आहे. पण हे उलटवायच्या आधी याखाली आहे ना बटर लावणं गरजेचं होतं. तर याला बटर घालून घेऊयात. आता उलटवूयात. परफेक्ट. हे चिली चीजचं मिश्रण जे आपण तयार केलंय हे यावर आता स्प्रेड करूयात. मध्यभागी व्यवस्थित लावा, कडेला ते आपोआप पसरलं जातं. मग चीज छान स्प्रेड करून झालं. आता मिरची ठेवली होती की नाही, मिरचीचे तुकडे असे वर्ण लावूयात, दिसायला छान दिसतं. आतमध्ये मिरची आहेच, पण वर्ण असे तुकडे थोडे पेरले ना की ते दाताखाली आले की लागतातही छान आणि दिसतातही छान. कमी तिखटाची मिरची मी इथे घेतली, त्यामुळे काळजी करू नका, त्रास काही होणार नाही. चला आता गॅस करायचा सुरू आणि पुन्हा तवा आहे ना एक एक बाजूला घेऊन हे भाजून घ्यायचं. पण त्याआधी यावर झाकण ठेवायचं. खोलगट झाकण ठेवा, म्हणजे ते चीज आहे ना चिकटणार नाही. आता तवा एक बाजूला घेते, म्हणजे कडेकडची बाजू भाजली जाईल. चला आता इथे हा चिली चीज टोस्ट बरोबर 5 मिनिटं अगदी मंद आचेवर भाजून घेतला. वा वा वा, चीज बघा काय सुरेख मेल्ट झालेलं आहे. प्रकरण बहारदार दिसतंय, पण नुसतं प्रकरण बहारदार दिसून उपयोग नाही, ते काढून चेक करणंही तितकंच गरजेचं आहे. अलवार हा डिशमध्ये घेऊयात. कॉन्ट्रास्टसाठी आणखी थोडे चिली फ्लेक्स. काय दिसतंय बघा, प्रकरण बहारदार. आता कट करूयात. बरोबर असं मध्यभागी करून घ्यायचं. आहा, मस्त चीजी झालंय बघा. कॅफेला काय मग करता, कॅफेपेक्षा भारी गुबगुबीत. चला, चीज पूल इज अ मस्ट. इतका मस्त झाला ना, चीज पूल तर करून बघितलंच पाहिजे की नाही. हा 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 हा, वा 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 वा, क्या क्या बात है. हा, सुख. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. असं आहे ना, पदार्थ एक एक छान झालं की मला हे आपले प्रशांत दामले सरांच्या ओळी आठवतात. काय वा. काय दिसतोय बघा बघा बघा. म्हणजे मित्रांना मैत्रिणींना काय आयुष्यात कोणाच्या काय चाललंय कोणाला माहिती नसतं, पण भेटा, बोला आणि गप्पा मारा. थेरपी असते. थेरपिस्टला पैसे द्यायची गरज नाही. असे मस्त मित्र मैत्रिणी असतील ना, भले 1-2 असतील, पण ते असावेत आपल्या आयुष्यात असं मला वाटतं. जाता जाता पटाक्कन सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त चीजी रेसिपीसोबत आणि चीज इन गप्पासोबत, मोटिवेशनसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.